नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सुषमा आहे. विद्यार्थ्यांनो, परिमेय संख्या आपल्या दैनंदिन जीवनात सर्वत्र असतात. उदाहरणार्थ बेकिंग करताना घटक मोजण्याचा विचार करा. जर एखाद्या रेसिपीमध्ये 2/3 कप मैदा हवा असेल आणि तुम्हाला तो दुप्पट करायचा असेल तर तुम्हाला तो अंश गुणाकार करावा लागेल. किंवा पाण्याची बाटली भरण्याचा विचार करा. जर तुम्ही 1/4 लिटर ओतला आणि नंतर आणखी 1/4 जोडला तर तुम्ही अपूर्णांक जोडून आता किती पाणी आहे तेही पाहू शकता. कधी-कधी तुम्हाला अपूर्णांक देखील विभाजित करावे लागू शकतात. जर तुमच्याकडे 3/4 चॉकलेट बार असेल आणि तुम्हाला तो 2 मित्रांसोबत शेअर करायचा असेल तर तुम्ही ते लहान भागांमध्ये विभाजित करता. परिमेय संख्या कशी जोडायची, वजा कशी करायची, गुणाकार करायची आणि भागायची हे जाणून घेतल्याने तुम्हाला दररोज स्वयंपाक, शेअरिंग आणि मोजमाप करताना मदत होते. शिकण्याचे हे परिणाम. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे कळेल, समान आणि भिन्न छेद असलेल्या परिमेय संख्याची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची हे समजून घ्या. स्पष्ट आणि सोप्या पद्धती वापरून परिमेय संख्येचा गुणाकार आणि भागाकार करायला शिकताल. दैनंदिन कामांमध्ये परिमेय संख्याची वापरण्याची वास्तविक जीवनातील उदाहरणे. भागाकारांच्या उद्देशाने परिमेय संख्याचा परस्पर संबंध शोधा. या धड्यातील कीवर्ड आहेत परिमेय संख्या, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अंकमापक, परस्पर संवादी. बेरीज व्यस्त. विद्यार्थी पूर्णांकांची बेरीज पाहूया. बेरीज समान छेद असलेल्या 2 परिमेय संख्याची बेरीज. आपण संख्या रेषेचा वापर करून ती बेरीज करू शकतो. उदाहरणार्थ 1/5 आणि 2/5 जोडा. उपाय: संख्या रेषेवर आपल्याला 0 पासून 1/5 एकांकापर्यंत उजवीकडे जावे लागेल आणि नंतर अधिक उजवीकडे हलावे लागतील. तुम्ही 3/5 वर समाप्त कराल. म्हणून जर आपल्याला 2 परिमेय संख्या जोडायच्या असतील ज्यांचे छेद समान आहेत तर आपण फक्त त्यांचे अंश जोडू शकतो आणि छेद तोच राहतो. उदाहरणार्थ 3/11 आणि 7/11 जोडा. छेद समान असल्याने ते आपण फक्त त्यांचा अंश जोडू शकतो. वेगवेगळे छेद असलेल्या 2 परिमेय संख्यांची बेरीज. जर आपल्याला वेगवेगळ्या छेद असलेल्या 2 परिमेय संख्यांची बेरीज करायची असेल तर आपल्याला छेदांचे लसावी घ्यावे लागतील आणि त्यांच्या समतुल्य परिमेय संख्या शोधा ज्याचा छेद लसावी आहे आणि नंतर त्यांची बेरीज करावी लागेल. उदाहरणार्थ 2/5 आणि 3/7 जोडा. उपाय: 2 परिमेय संख्यांची बेरीज करण्यासाठी प्रथम आपल्याला छेदांचे लसावी घ्यावे लागतील आणि समतुल्य परिमेय संख्या शोधावे लागतील. 5 आणि 7 चा LCM 35 आहे.
2/5 गुणिले 7/7 बरोबर 14/35. 3/7 गुणिले 5/5 बरोबर 15/35. 14/35 अधिक 15/35 बरोबर 29/35. बेरीज व्यस्त. पूर्णांकाप्रमाणे परिमेय संख्यांची बेरीज व्यस्त देखील सारखाच असतो. a plus of minus a equals to 0. यावरून दिसून येते की 3/7 चा बेरीज व्यस्त -3/7 आहे. आणि यावरून दिसून येते की आता आपण पूर्णांकांची वजाबाकी पाहूया. वजाबाकी. जर आपल्याला दोन परिमेय संख्या वजा करायच्या असतील तर आपल्याला वजा केल्या जाणाऱ्या परिमेय संख्याची बेरीज व्यस्त दुसऱ्या परिमेय संख्येत जोडावे लागेल. म्हणजेच a - b is equal to a plus of -b. उदाहरणार्थ 8/21 मधून 4/21 वजा करा. तर उपाय असा असेल. पहिली पद्धत, आपण फक्त अंश वजा करू आणि छेद तसाच राहील. 8/21 ते 4/21 बरोबर 8 ते 4 21 बरोबर 4/21. दुसरी पद्धत, आपण दुसऱ्या संख्येची बेरीज व्यस्त पाहिल्या संख्येत जोडू. 8/21 ते 4/21 बरोबर 8/21 अधिक वजा 4/21 बरोबर 4/21. विद्यार्थ्यांनो, आता आपण पूर्णांकांचा गुणाकार पाहूया. गुणाकार. a. परिमेय संख्याचा धन पूर्णांकाने गुणाकार करायचा. परिमेय संख्याचे धन पूर्णांकाने गुणाकार करण्यासाठी आपण फक्त पूर्णांकांचे अंशाने गुणाकार करतो आणि छेद तोच राहतो. उदाहरणार्थ 3/7 गुणिले 5 बरोबर 3 गुणिले 5 7 बरोबर 15/7. परिमेय संख्येचा ऋण पूर्णांकाने गुणाकार. परिमेय संख्याचे ऋण पूर्णांकाने गुणाकार करण्यासाठी आपण फक्त पूर्णांकाने अंशाने गुणाकार करतो आणि छेद तोच राहतो आणि परिणामी परिमेय संख्या ही ऋण परिणाम परिमेय संख्या असेल. उदाहरणार्थ 3/7 गुणिले वजा 5 बरोबर 3 गुणिले 5 7 बरोबर 15/7. परिमेय संख्येचा दुसरा परिमेय संख्याने गुणाकार. परिमेय संख्याचे दुसरा परिमेय संख्याने गुणाकार करण्यासाठी आपल्याला दोन परिमेय संख्याचा अंशाचा आणि दोन परिमेय संख्यांच्या छेदांचा गुणाकार करावा लागतो. दोन परिमेय संख्याचा गुणाकार इज इक्वल टू अंककारांचा गुणाकार बाय
छेदकांचा गुणाकार. उदाहरणार्थ 3/7 आणि 5/11चा गुणाकार करा. उपाय: 3/7 गुणिले 5/11 बरोबर 3 गुणिले 5 7 गुणिले 11 बरोबर 15/77. मुलांनो, शेवटी आपण पूर्णांक संख्याचा भागाकार पाहणार आहोत. भागाकार. पारस्परिक हा दिलेल्या परिमेय संख्याचा गुणक आहे जो 1 चा गुणाकार देतो. a/b चा पारस्परिक हा b/a आहे. पारस्परिकचा गुणाकार. जर आपण परिमेय संख्याचा परस्पर संबंधांचा त्याच्या परिमेय संख्याने गुणाकार केला तर गुणाकार नेहमीच एकच असेल. उदाहरणार्थ 4/7 गुणिले 7/4 बरोबर 1. परिमेय संख्येच्या दुसऱ्या परिमेय संख्येने भागाकार. परिमेय संख्येला दुसरा परिमेय संख्येने भागण्यासाठी आपल्याला परिमेय संख्येच्या परस्पर संबंधांचा दुसरा परिमेय संख्येने गुणाकार करावा लागतो. उदाहरण: भागाकार 3/7 भागिले 4/11. उपाय: 3/7 भागिले 4/11. 3/7 गुणिले 11/4 बरोबर 33/28. लक्षात ठेवण्यासारखी ही गोष्ट आहे. परिमेय संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी करण्यासाठी अंश समायोजित करण्यापूर्वी त्यांचे छेद समान असणे आवश्यक आहे. परिमेय संख्येचा बेरीज व्यतिक्रम त्यांच्या विरुद्ध असतो, ज्यामुळे शून्यांची बेरीज होते. दोन परिमेय संख्यांचा गुणाकार करण्यासाठी त्यांच्या अंशाने एकत्र आणि त्यांच्या छेदाने एकत्र गुणाकार करणे समाविष्ट आहे. परिमेय संख्येने भागाकार म्हणजे त्यांच्या परस्पर संबंधाने गुणाकार करणे, जे अंश आणि छेद उलट करते. समतुल्य परिमेय संख्या अंश आणि छेद दोन्हींना एकच संख्येने गुणाकार करून किंवा भागाकार करून तयार करता येतात.